होळीत अर्पण कराव्यात ह्या 4 गोष्टी. हिंदू सणांपैकी अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे होळी असतो. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी पौर्णिमा किंवा हुताशिनी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. होळीच्या दिवशी संपूर्ण देशभरात होळी पेटवून नकारात्मक ऊर्जेचा त्याग करण्यात येतो. वास्तुशास्त्रानुसार ह्या दिवशी काही उपाय केल्यास घरात आनंद, समृद्धी, शांती आणण्यास आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत होते. यासाठी तुम्हाला फक्त होळी दहनाच्या वेळी काही गोष्टी अर्पण करायच्या आहेत. आजच्या ह्या लेखातून जाणून घेऊयात होळीत कोणत्या गोष्टी अर्पण करणे शुभ मानले जाते. तर पहिली गोष्ट आहेत नारळ. होळी दहन पूजेवेळी एक नारळ घ्यावे. त्याची हळद कुंकवाने पूजा करावी. नारळाचे पूजन झाल्यावर नारळ होळीत अर्पण करावा. असे केल्याने अनेक समस्यांपासून सुटका होते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. घरात सतत कलह होत असतील तर हा उपाय अवश्य करावा. काळे तीळ आणि मोहरी. तर वास्तुदोष असेल तर होळीत काळे तीळ आणि मोहरी अर्पण करावी. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो असे सांगितले जाते. तिसरी वस्तू आहेत तूप. तर लग्न जुळवण्यात अडचणी येत असतील तर होळीची पूजा केल्यानंतर तूप टाकावे. असे मानले जाते की या उपायामुळे विवाहातील अडचणी दूर होतात आणि लग्नाचा योग लवकर जुळून येतो. तर गव्हाचे कणीस म्हणजेच गव्हाची ओंबी. होळी दहनाच्या वेळी गहू आणि हरभरा अर्पण करावे. हा उपाय केल्याने आर्थिक चणचणी दूर होतात असे मानले जाते. तर होळीच्या दिवशी ह्या गोष्टी दान करणे शुभ असतात. तर होळीला हरभरा डाळ, पिवळे कापड, केळी ह्यासारख्या पिवळ्या वस्तूंचे दान करावेत. तर होळिका दहन विधी. आपल्याकडे होळिका दहन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते. होळिकेजवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे मुख करून बसून पूजा करण्यात येते. होळिकेस चारही बाजूने 3 किंवा 7 फेरे धरून कच्च्या धाग्याने बांधण्यात येते. शुद्ध पाणी व अन्य पूजा साहित्य एक एक करून होलिकेस समर्पित करण्यात येते. पूजेनंतर पाण्याने अर्घ्य देण्यात येते. 1 कलश पाणी, अक्षदा, गंध, पुष्प, गूळ, साबुदाणा, हळद, मूग, बताशे, गुलाल, नारळ, पुरणपोळी इत्यादींची आहुती देण्यात येते. नवीन धान्याचा अंश जसे गहू, चणे इत्यादींच्या ओंब्या यांचीही आहुती देण्यात येते. होलिकेये नमः. तर होलिकेची पूजा केल्यानंतर होलिकेये नमः असे म्हणून होळी पेटवली जाते. होळीला प्रदक्षिणा घालून पालत्या हाताने बोंब मारली जाते. होळी पूर्ण जळाल्यानंतर ती दूध आणि तूप शिंपडून शांत करतात. श्री होलिका देवतेला पुरणपोळीचा नैवेद्य तसेच नारळ अर्पण केला जातो. होलिका दहन नेहमी भद्रेनंतरच करावे. सूर्यास्तापूर्वी शुद्ध होलिका दहन करू नये. होलिकेच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहतो. होळीतून निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो अशी मान्यता आहे. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका.